शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये दरवर्षी आपण तुम्हाला लॉंगेशनसाठी एक स्पेशल व्हिडिओ त्या ठिकाणी देत असतो की आपण मण्यांना आपण कशा पद्धतीने लांब करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीची लांबी आपण कशी टिकून ठेवू शकतो, त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता हे करत असताना वेळेवरती आलेले शेड्यूल आणि कामकाज याला सुद्धा आपण तितकंच महत्त्व देणं गरजेचं आहे. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं. माझं नाव आबासाहेब कारभारी घोडके, राहणार धारकल्याण, तालुका जिल्हा जालना. मोबाईल नंबर 9834 044 787. आपल्याकडे सगळे द्राक्ष बाग किती? 10 एकर आहे सर पूर्ण. 10 एकर. आता आपण सुपर सोनाकाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. हो. याला लॉंगेशनचे जे आपण शेड्यूल दिलं होतं तुम्हाला, हा हा बरोबर हा. आहे? मागच्या वर्षी होतं. हा. काय काय वाटलं तुम्हाला? रिझल्ट लय भारी आले सर त्याची. पॉईंटची म्हणजे गेल्या वर्षी पण अडचण नाही आली आणि या वर्षी पण एकदम टॉपचं हे पण पॉईंट कसा निघाला. म्हणजे आजही हा, काहीच पुन्हा घडबी एकदम लुसलुशीत, लवचिकपणा खूप छान आहे. काहीच विशेष नाही लगे. हे काय काहीच अडचण नाही. फुटण्यात बी जादा आला. म्हणजे माल खूप निघाला. हा, माल तर निघलाच ना. बरोबर. आता लक्षात घ्या, कामकाज करताना आपल्याला याच्यासाठी लॉंगेशन ज्या व्हरायट्यांमध्ये आपण जेचं जे स्प्रे शेड्यूल घेतो ते आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, म्हणजे साधारणतः तुमची किती टक्के फ्लॉवरिंगला आपण जेचे स्प्रे चालू केले पाहिजे, याच्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. अतिशय चांगली माहिती या व्हिडिओमधून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवायचा प्रयत्न करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आता लक्षात घ्या की आपण जे स्प्रे घेतो, हे स्प्रे घेत असताना सुरुवातीच्या 55 ते 60 दिवसापर्यंत आपल्याकडे नायट्रोजन लेवल ही फॉस्फरस पोटॅश लेवलपेक्षा चांगली असणं गरजेची. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमच्याकडे नायट्रोजनची लेवल चांगली असेल त्याच वेळेस आपल्याकडे लॉंगेशन त्या ठिकाणी चांगलं मिळतं. त्याचबरोबर आपण झाडावरील लोड मॅनेजमेंट सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. हेच करत असताना आपल्यावर मध्ये जे आपण बंचमध्ये जी मनी संख्या म्हणतो आपण, ती सुद्धा आपल्याकडे लिमिटेशन असणं गरजेची. मग तुमची घडाची साईज सुद्धा त्याच्यावरती खूप इफेक्ट त्या ठिकाणी करते. आता हे करत असताना आपण स्प्रे शेड्यूलकडे वळूया. त्या ठिकाणी पहिला स्प्रे आपण घेत असताना आपल्याला 20% फ्लॉवरिंगला आपला पहिला स्प्रे घ्यायचा आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याकडे टोपण फुटायला सुरुवात होते त्यानंतर कुठेतरी 10% 15% पर्यंत आपल्याला फ्लॉवरिंग दिसायला सुरुवात होते, त्यावेळेस आपल्याला लॉंगेशनचा पहिला स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. शेड्यूल दिलं होतं तुम्हाला, सांगता येईल तुम्हाला? हो सर. डिपिंग पासून सांगा सर का कसं? नाही, आपण फ्लॉवरिंगचे स्प्रे सांगा. इथून आपण जे चालू केले, बरोबर आहे? बरोबर. आता लक्षात घ्या, पहिला जे घेत असताना त्याच्यामध्ये जे आपल्याला घ्यायचे 10 ppm, कराटे 200 मिली आणि मेलोडिओ 400 ग्रॅम अशी पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी देऊन घेतली. त्यानंतर दुसरी फवारणी आपण दिली जीए, झिंक सल्फेट, बोरिक ऍसिड, कराटे, रोको, टॉप कॅप्सूल आणि रोको. आता लक्षात उलटा घ्या, पालटा. हा स्प्रे घेत असताना आपल्याला उलट्या पालट्या पद्धतीने स्प्रे घ्यायचा. म्हणजे त्याच गल्लीमध्ये तुम्ही इकडनं ट्रॅक्टर नेल्यानंतर त्याच गल्लीमध्ये परत इकडनं ट्रॅक्टर आणायचा आहे. आता ही फवारणी घेत असताना जे घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी 15 ppm. लक्षात घ्या, सेकंड स्प्रे आपण त्या ठिकाणी घेतोय. आपल्या बंचच्या वाढीनुसार, मण्याच्या अवस्थेनुसार आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करायची. त्या ठिकाणी जे घ्यायचं तुम्हाला 15 ppm, त्यासोबत झिंक सल्फेट घ्यायचे 125 ग्रॅम. 200 लिटर पाण्याचं प्रमाण असेल, चांगल्या क्वालिटीचं चांगल्या कंपनीचं आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचं 125 ग्रॅम. त्यासोबत कराटे घ्यायचे 100 मिली, युरिया घ्यायचा 100 ग्रॅम आणि त्यासोबत टॉप कॅप्सूल साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 200 ते 250 ml आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक, मग त्या ठिकाणी तुम्ही रोकोचा आपण वापर करू शकतो. रोको घेत असताना आपल्याला 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी या प्रमाणात घेऊन आपण उलट्या पालट्या पद्धतीने ही सेकंड फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. ही फवारणी झाली, परत एक दिवस जाऊ द्या, साधारणतः 70% पर्यंत आपली फ्लॉवरिंग त्या ठिकाणी आलेली असेल. अशा फ्लॉवरिंग मध्ये आपल्याला तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. जीए, डेलिगेट, ब्लॅक स्पॉट, टॉप कॅप्सूल. आता लक्षात घ्या, ही तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला परत एकदा जीएचा स्प्रे घ्यायचा 10 ppm, त्याच्यामध्ये डेलिगेट घ्यायचे 50 मिली, टॉप कॅप्सूल घ्यायचे 250 मिली आणि त्यासोबत ब्लॅक स्पॉट घ्यायचे 250 ग्रॅम. ही फवारणी आपल्याला परत उलट्या पालट्या पद्धतीने करून घ्यायची. या झाल्या 3 फवारण्या. त्याचबरोबर आपण चौथी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची. चौथी फवारणी घेत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला घडाचा लुसलुशीतपणा टिकून राहिला पाहिजे, त्याचबरोबर मण्यांना कडकपणा यायला नको. त्याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम 200 लिटर पाण्यासाठी 150 ग्रॅम, लुना 100 मिली अशी एक फवारणी घ्यायची. किंवा आपण त्या ठिकाणी परत एकदा टॉप कॅल 500 मिली आणि लुना 100 मिली अशी एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ही फवारणी झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला इलॉंगेशनसाठी आपल्याला त्या ठिकाणी जीएची फवारणी घ्यायची. जीए, युरिया, झिंक सल्फेट, बोरिक ऍसिड, सोर्नोलॉंग, रॅनमॅन. बरोबर. आता लक्षात घ्या, ही आपली तिसरी ते चौथी फवारणी त्या ठिकाणी असेल. साधारणतः 70-75% फ्लॉवरिंगला आपल्याला ही फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला फवारणी घेत असताना जे घ्यायचंय परत एकदा 15 ppm. लक्षात घ्या, जे घ्यायचंय 15 ppm, त्यामध्ये झिंक सल्फेट परत एकदा 125 ग्रॅम, कराटे 100 मिली, युरिया 100 ग्रॅम, त्यासोबत बोरिक ऍसिड घ्यायचे आपल्याला 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचे सुवर्ण लॉंग घ्यायचे 200 ते 250 मिली.
ही सुद्धा फवारणी आपण उलट्या पालट्या पद्धतीने घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला सेटिंग स्प्रे घ्यायचं आहे. लक्षात घ्या, पूर्ण आपल्या त्या ठिकाणी टोपणं निघाले असतील, अशा टोपणं निघाल्यानंतर आपण सेटिंग स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता म्हणजे ही फ्लॉवरिंग स्टेज सेटिंग स्प्रेची आपले साधारणतः 95% फ्लॉवरिंग, म्हणजे ज्या ठिकाणी टोपणं पूर्ण निघून गेलेले अशा अवस्थेमध्ये आपल्याला सेटिंग स्प्रे घ्यायचा आहे. त्या सेटिंग स्प्रेमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीची फवारणी घ्यायची. पण ती फवारणी घेत असताना आपल्याला ESS मशीनने आपल्याला फवारणी घ्यायची. ही फवारणी घेत असताना आपल्याला GAचं प्रमाण घ्यायचं आहे साधारणतः 1 एकरसाठी 30 ग्रॅम. लक्षात घ्या, चांगल्या कंपनीचा चांगल्या क्वालिटीचा GA आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे, जेणेकरून रिझल्ट आपल्याला चांगले आले पाहिजे. GA घ्यायचा आहे त्या ठिकाणी 30 ग्रॅम, त्यासोबत युरिया 1 किलो घ्यायचा आहे, त्यासोबत आपल्याला धनकीर्ती कंपनीचं सुवर्ण लॉंग आपल्याला एकरी 1 लिटर, त्यासोबत ट्रायगोल 1 लिटर, त्यासोबत झिंक सल्फेट 500 ग्रॅम, बोरिक ॲसिड 250 ग्रॅम, आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक रनमॅनचा सुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो, किंवा स्पिंटॉर जर आपल्याला कीटकनाशकाची गरज वाटत असेल तर आपण त्या ठिकाणी स्पिंटॉर एकरी 75 ml या प्रमाणात आपण फवारणी घेऊ शकतो. त्यासोबत तुम्ही NATCAचा वापर करू शकता, जेलसिस्टेनचा वापर करू शकता. हे आपण लॅबच्या प्रमाणानुसार व्यवस्थित चौकशी करून आपण ज्या ज्या लॅबचं प्रमाण ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण घेऊन जर फवारणी केली तर आपल्याला लॉंगेशनसाठी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी होईल. हीच फवारणी झाल्यानंतर सेटिंग स्प्रे झाला, त्याच्यानंतर डीप सुद्धा आपल्याला एक 4थ्या ते 5व्या दिवशी परत आपल्याला रिपीट डीप करायची. आता ही डीपचा स्प्रे सुद्धा आपल्याला ESS मशीनने त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हा स्प्रे घेत असताना त्याच्यामध्ये आपण काय काय करायचं याची सुद्धा तुमच्यासाठी माहिती देतोय. त्याच्यामध्ये परत एकदा आपण जे पण आतापर्यंत जे घटक त्या ठिकाणी वापरले, मग त्याच्यामध्ये तुमचं GA परत एकदा 30 ग्रॅम, युरिया 1 किलो, झिंक सल्फेट 500 ग्रॅम, बोरिक ॲसिड 250 ग्रॅम, त्यासोबत आपण कॅल्बॉन ॲग्रोचं टॉप कॅप्सूल एकरी 1 लिटर, आणि त्यासोबत आपल्याला परत एकदा NATCA एलसिस्टेनचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण डीपचं नियोजन केलं आणि त्याचसोबत आपल्याला बेरी साईज वाढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला फेनिक्स कंपनीचं बेरियॉन एकरी 600 ml या प्रमाणात आपल्याला वापरून घ्यायचं आहे, जेणेकरून डीप मण्याची साईज, मण्याचं लॉंगेशन आणि त्याचा लवचिकपणा अतिशय सुंदर पद्धतीचा त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीने जर आपण लॉंगेशनसाठी आपण GAचं स्प्रे शेड्यूल वापरलं तर अतिशय सुंदर पद्धतीचे प्लॉट त्या ठिकाणी तयार व्हायला तुम्हाला मिळतील. तुम्ही बरेचसे व्हिडिओ फेसबुकला बघितले असतील, युट्यूबला बघितले असतील. बऱ्याच शेतकऱ्यांचं समाधान यावर्षी त्या ठिकाणी झालेलं आहे, कारण अडचणीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी माल निघाले नाही, किंवा ज्या ज्या ठिकाणी 4-4, 5-5 वर्ष ज्या प्लॉटांना माल निघाले नाही अशा प्लॉटांमध्ये सुद्धा माल चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी आलेले आहे. आणि हे वर्ष आपल्यासाठी अतिशय सुवर्ण संधी त्या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. आता त्याच्यामुळे आपल्याला स्प्रेचं शेड्यूल फॉलोअप करणं अतिशय गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमच्या जाड जमिनी असतील, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पानदेट परीक्षण करून घेणं शक्य असेल अशा ठिकाणी आपण नक्कीच पानदेट परीक्षण करून घ्या. पानदेट परीक्षण करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी नायट्रोजन लेवल आपल्याला नक्कीच पहिल्या 60 दिवसापर्यंत चांगल्या पद्धतीची ठेवणं गरजेचे आहे. नॅचरल गळ सुद्धा आपल्याला चांगली झाली पाहिजे. त्याच्यासाठीचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल की आपण नॅचरल गळ करण्यासाठी आपण काय करू शकतो. हा व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरात लवकर देण्यात येईल. परंतु तुम्हाला माती परीक्षणानुसार आपल्याला किंवा पानदेट परीक्षणानुसार आपल्याला ड्रिपचे डोसेस देणं गरजेचे आहे. ज्या ठिकाणी तुमच्याकडे खूप जास्त प्रमाणात विगर असेल अशा वेळेस दोडा अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे अमोनियम मॉलिब्डेनम 100 ग्रॅम, पोटॅशियम शोनाइट 5 ते 7 किलो पर्यंत हा एक डोस देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून पोटॅश लेवल चांगले राहील, गळ त्या ठिकाणी होणार नाही, कुजीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार नाही. बऱ्याच वेळेस कुजीचं प्रमाण का वाढतं हे पण समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण ज्यावेळेस पानदेट परीक्षण करतो त्यावेळेस अमोनिकल नायट्रोजन आणि नायट्रेट नायट्रोजन याच्यामध्ये जर कुठेतरी जास्त डिफरंट त्या ठिकाणी असेल किंवा जास्त प्रमाणात वाढून गेलेलं असेल तर आपल्याकडे कुजीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतं. मग अशा वेळेस आपल्याला नायट्रोजन लेवल चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यावेळेस सेटिंग स्प्रे झाल्यानंतर आपण डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये यारामिला कॉम्प्लेक्स, यारा कंपनीचं यारामिला कॉम्प्लेक्स आपल्याला घ्यायचं एकरी 20 किलोपर्यंत, त्यासोबत युरिया घ्यायचं आहे 10 ते 15 किलो हा डोस आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस जाऊ द्या, फॉस्फरस लेवल पोटॅश लेवल चांगली असेल अशा ठिकाणी तुम्ही 24-24-0 आपण घ्यायचं आहे, त्या ठिकाणी 25 किलो, आणि त्यासोबत तुम्हाला कॅल्शिसल्फ एकरी 1 लिटर या प्रमाणात ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं आहे. हे 2 डोस गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच थर्ड डीप पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं लॉंगेशन त्या ठिकाणी दिसून येईल. हे शेड्यूल प्रत्येक शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप केलं तर नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी तयार होईल. तुम्हाला याच प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस नक्की व्हिडिओ देऊ. तुम्हाला मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की आपण फ्लॉवरिंग स्टेजला जो व्हिडिओ दिला त्यानंतर हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा तुम्हाला याच प्लॉटमध्ये व्हिडिओ दिला होता, आणि आजही याच प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ देतोय, आणि याच प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस सुद्धा नक्कीच व्हिडिओ देण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो काय करा, जे आपण व्हिडिओ देतो हे व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलला नवनवीन येत असतात, तर नक्कीच चॅनलला कोण नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.